हॅलो हाय अँड नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर ई सारथी ऑनलाईन या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे. आय एम युअर बायोलॉजी मेंटर, युअर बायोलॉजी एज्युकेटर प्रगती मॅम. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या टॉपिकमध्ये आजच्या लेक्चरमध्ये आपण बायोलॉजीचा अतिशय इम्पॉर्टंट असा टॉपिक पाहणार आहोत, ज्याचंच नाव आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. मग त्याच्यामध्ये ओव्ह्युलेशन कशा प्रकारे होतं, फर्टिलायझेशन कशा प्रकारे होतं, देन जे पण काही इम्प्लांटेशन आहे ते कशा प्रकारे होतं, एम्ब्रिओ म्हणजे काय, झायगोट म्हणजे काय, हे सर्व आपण इन डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण पाहून घेऊया की फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमची डायग्राम, जे की तुम्हाला 10च्या बोर्डमध्ये देखील अतिशय इम्पॉर्टंट आहे, जे की तुम्हाला सगळ्यात जास्त मार्क्स देखील मिळवू देऊ शकते. तर विद्यार्थी मित्रांनो, ही आहे आपले फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमची डायग्राम. तर याच्यामध्ये बघा जसं की आपल्या मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये दोन टेस्टिस प्रेझेंट असतात, त्याचप्रमाणे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये 2 ओव्हरीज प्रेझेंट असतात. ओके, काय प्रेझेंट असतात रे, तर 2 ओव्हरीज प्रेझेंट असतात. मग या ओव्हरीजला अटॅच असते आपली काय, तर फॅलोपियन ट्यूब. अशा 2 काय असतात रे प्रेझेंट, फॅलोपियन ट्यूब. मग ह्या ओव्हरीलाच अटॅच असतात ह्या फॅलोपियन ट्यूब. मग 2 ओव्हरीज असतात, त्याच प्रकारे 2 फॅलोपियन ट्यूब देखील प्रेझेंट असतात. मग हे झालं आपलं फॅलोपियन ट्यूब आणि हे ओव्हरी. या ओव्हरीमध्ये प्रेझेंट असतात काय, तर एग सेल्स. काय प्रेझेंट असतात या ओव्हरीमध्येच, तर एग सेल्स प्रेझेंट असतात. ओके, मग ह्या एग सेल्स जे आहेत, हे एग सेल्स जे आहेत या फॅलोपियन ट्यूबमध्ये पुढे पास केले जातात. हे जे काही एग सेल्स आहेत, प्रत्येक महिन्याला एक एग सेल जो आहे ह्या फॅलोपियन ट्यूबमध्ये पुढे पास केला जातो. त्याच प्रोसेसला आपण काय म्हणत असतो, तर ओव्ह्युलेशन. त्याच प्रोसेसला काय म्हणत असतो रे आपण, तर ओव्ह्युलेशन. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, हे झालं आपलं हे ओव्हरीमध्ये प्रेझेंट असतात एग सेल्स. एग सेल्स जे आहेत ते फॅलोपियन ट्यूबमध्ये पुढे जातात, पुढे एंटर करतात, त्यालाच आपण काय म्हणत असतो रे, ओव्ह्युलेशन. मग हे जे काही एग सेल्स आहेत, हे एग सेल्स आहेत या फिंगर लाईक स्ट्रक्चरने पुढे ढकलले जातात, पुढे पास केले जातात. मग हे काय होतात, तर इथे येतात. ठीक आहे, या फॅलोपियन ट्यूबमध्ये येतात. फॅलोपियन ट्यूबमध्ये आल्यानंतर जे पण काही स्पर्म सेल्स आहेत या युटेरसच्या मार्फत, हे काय आहे तर आपलं युटेरस आहे, हे काय असतं तर पियर लाईक असतं, पियर शेप्ड असतं, हे काय असतं तर युटेरस असतं. देन ह्या युटेरसमध्ये आल्यानंतर हे जे काही स्पर्म सेल्स आहेत या वजाना थ्रू एंटर करतात आणि त्याच्यानंतर या युटेरसमधून आलेले जे काही स्पर्म सेल्स आहेत या फॅलोपियन ट्यूबमध्ये येतात. मग आपला जो काही एग सेल्स आहे आपण कुठे आला, आपल्या या फॅलोपियन ट्यूबमध्ये, आणि हे जे काही स्पर्म सेल्स आहेत ते पण पुढे मूव्ह करत 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 कुठे आले, आपल्या फॅलोपियन ट्यूबमध्ये. मग हे काही स्पर्म सेल्स आणि जो काही आपला एग सेल्स आहे त्यांच्यामध्ये काय होतं, तर फ्युजन झाल्यानंतर तिथे काय होतं, तर फर्टिलायझेशनची प्रोसेस होते आणि त्या फर्टिलायझेशनच्या प्रोसेसमधूनच काय तयार होतो, तर आपला झायगोट. काय तयार होतो रे, आपला झायगोट. ठीक आहे, बघा मग इथे जो हा तयार झालेला झायगोट आहे तो पुढे डिवाइड होतो. मग एका सेलचे 2 सेल, 2चे 4, 4चे 16, 16चे 32, 32चे 64, अशा प्रकारे हा जो काही झायगोट आहे तो पुढे एका सेलमधून अनेक सेलमध्ये काय होतो, तर डिवाइड होतो आणि त्याचा तयार होतो काय, तर एम्ब्रिओ. ओके, त्याचा तयार होतो काय, तर एम्ब्रिओ. आणि हा जो काही एम्ब्रिओ आहे तो कुठे जाऊन अटॅच होतो, तर हे जे तुम्हाला दिसत आहे हे जे काही लेयर आहे हे काय आहे, तर हे आपल्या युटेरसचं लेयर आहे. त्याला युटेरस जे आहे त्याला 3 वॉल्स असतात. हे जे तुम्हाला दिसत आहे हे काय आहे, तर युटेरस. ओके, युटेरस. हे जे काही युटेरस आहे या युटेरसला जो काही आपला एम्ब्रिओ आहे तो अटॅच होतो, तिथेच ग्रो होतो, तिथेच काय होतं, तर डेव्हलप होतो. त्यालाच आपण काय म्हणत असतो, तर फिटस देखील म्हणत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे ही काय आहे, तर ही आपल्या फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमची डायग्राम आहे. मग ह्याच्यामध्ये हे काही तुम्हाला दिसत आहे, हा जो युटेरसच्या खालचा जो भाग असतो त्याला आपण काय म्हणत असतो, तर सर्विक्स. ओके, हा जो काही भाग दिसत आहे याला आपण काय म्हणत असतो, तर सर्विक्स. ओके, वजाना आणि युटेरसच्या मधला जो भाग असतो त्याला आपण काय म्हणणार, तर सर्विक्स. आणि सर्विक्सच्या खालचा जो भाग असतो म्हणजेच काय, तर वजायना. ओके, आणि या दोघांना मिळून आपण काय म्हणणार, तर वजायना आणि सर्विक्सला दोघांना मिळून आपण म्हणणार, तर बर्थ कॅनल. दोघांना मिळून आपण काय म्हणणार, तर बर्थ कॅनल. बघा
आता हे तुम्हाला समजलं असेल की वजायना आणि सर्विक्स दोन्ही मिळून त्यांनी काय करतात, तर जे पण काही आपलं बेबी आहे त्याला रिप्रोड्यूस किंवा बर्थ करण्याचं काम करतात, म्हणून आपण काय म्हणतो तर त्यांना बर्थ कॅनल असं म्हणत असतो. तर बघा अशा प्रकारे हे काय असतं तर आपलं हे युटेरस असतं, याच्यामध्ये हे काय असतात तर या ओव्हरीज प्रेझेंट असतात, दोन्ही साईडला 2 ओव्हरीज प्रेझेंट असतात, ह्या 2 फॅलोपियन ट्यूब्स प्रेझेंट असतात. ही जी तुम्हाला लेयर दिसत आहे ही काय आहे तर हे युटेरस आहे. देन पुढे आपलं जे काही ह्याच्यामधले जे काही सेल्स आहेत, एक सेल्स आहेत, हे पुढे जाऊन हे काय होतात तर इथे या फॅलोपियन ट्यूबमध्ये जे पण काही स्पर्म सेल्स आहेत त्यांच्यासोबत फ्यूज होतात. हे त्यांचं फ्युजन झाल्यानंतर त्यांच्यामध्ये फर्टिलायझेशन होतं, फर्टिलायझेशनची प्रोसेस झाल्यानंतर झायगोट तयार होतं, तो झायगोट पुढे डिवाइड होतो, डिवाइड झाल्यानंतर त्याचा एम्ब्रिओ तयार होतो, देन तिथे फिटस तयार होतं आणि जी पण काही आपलं जे काही फिटस आहे ते 9 महिने आणि 9 दिवसांसाठी ह्या युटेरसमध्ये सर्वाइव्ह करत असतं. ओके, हे समजलं असेल व्यवस्थितरित्या. तर बघा ह्याच्यामध्ये अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट जर का सांगायची झाली तर हे जे काही तुम्हाला ओव्हरीज दिसत आहेत, या ओव्हरीज ज्या आहेत ह्याच्यामधले जे काही सेल्स आहेत, याच्यामधले जे काही एक सेल्स आहेत, हे जे काही एक सेल्स आहेत एका महिन्याला या ओव्हरीमधून एक सेल जर का ट्यूबमध्ये जात असेल, फॅलोपियन ट्यूबमध्ये जर का जात असेल, तर दुसऱ्या महिन्याला इकडच्या साईडच्या ओव्हरीमधून एक सेल्स काय होणार तर या फॅलोपियन ट्यूबमध्ये जाणार. म्हणजे ही प्रोसेस काय असते तर अल्टरनेटिव्हली होत असते. जर का या एका महिन्यामध्ये या ओव्हरीमधून एक सेल जर का ह्या फॅलोपियन ट्यूबमध्ये गेला, तर दुसऱ्या महिन्यामध्ये या ओव्हरीमधून एक सेल काय होणार तर या फॅलोपियन ट्यूबमध्ये एंटर करणार. ही प्रोसेस कशी होत असते तर अल्टरनेटिव्ह होत असते. ओके, मग बघा आता ही प्रोसेस जी मी तुम्हाला सांगितली, आता ती प्रोसेस इन डिटेलमध्ये ह्याच्यामध्ये आपण पाहूया. हा जो साईड आहे ही वन साईड आहे याच आपल्या युटेरसची, ठीक आहे, ही वन साईड आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनची, ही एक आहे आपली वन साईड आहे. मग याच्यावरून आपण समजून घेऊया ही प्रोसेस कशा प्रकारे होते. ओके, बघा इथे तुम्हाला दिसत आहे ह्याच्यामध्ये ही काय आहे रे आपली, ही आहे ओव्हरी. ओके, ही आहे आपली ओव्हरी, ही काय आहे आपली फॅलोपियन ट्यूब. फॅलोपियन ट्यूब किंवा त्यालाच आपण ओव्हिडक्ट असं देखील म्हणतो, त्यालाच आपण ओव्हिडक्ट, फॅलोपियन ट्यूबलाच आपण ओव्हिडक्ट असं देखील म्हणत असतो. ही काय आहे आपली ओव्हरी आणि ही काय आहे तर ही फॅलोपियन ट्यूब आहे. मग ही ओव्हरीलाच अटॅच असते काय तर फॅलोपियन ट्यूब. बघा मग इथे काय आहे तर ह्या एक सेल्स प्रेझेंट आहेत, बरोबर. इथे जे काही एक सेल्स आहेत ते काय होतात तर प्रत्येक महिन्याला हे जे काही एक सेल्स आहेत या फॅलोट्यूबमध्ये एंटर करत असतात, या फॅलोपियन ट्यूबमध्ये एंटर करत असतात. त्याच प्रोसेसला आपण काय म्हणत असतो तर ओव्ह्युलेशन. ओव्ह्युलेशन. बघा या ओव्हरीमधले जे काही ओव्हम असतील किंवा एक सेल्स असतील या फॅलोपियन ट्यूबमध्ये एंटर करण्याच्या प्रोसेसलाच आपण काय म्हणत असतो तर ओव्ह्युलेशन. ही झाली आपली फर्स्ट प्रोसेस. मग आता पुढे हे जे काही एक सेल्स आहेत या एक सेल्स काय झाले तर या फॅलोपियन ट्यूबमध्ये एंटर झाले. मग इथे येतात ते एंटर करत करत पुढे पास होत काय होतात तर इथे आले. या फॅलोपियन ट्यूबमध्ये आल्यानंतर इथे जर का ते जेवढ्या टाईममध्ये थांबलेले आहेत, इथे ते एक सेल्स आहेत ते जेवढ्या टाईममध्ये थांबलेले आहेत तेवढ्याच टाईममध्ये जर का फिमेलने सेक्शुअल इंटरॅक्शन केली तर त्याच्यामध्ये काय होतात तर जे काही स्पर्म्स आहेत ते युटेरसच्या मार्फत पुढे मूव्ह होत 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 कुठे आले तर आपल्या फॅलोपियन ट्यूबमध्ये आलेले जे काही एक सेल्स आहेत हे काय होतात तर आपल्या एक सेल्स जे आहेत त्या स्पर्मसोबत काय होतात फ्यूज होतात. ओके, ते काय होतात तर फ्यूज होतात. मग त्याच प्रोसेसला आपण काय म्हणत असतो तर फर्टिलायझेशन. मग त्याच प्रोसेसला आपण काय म्हणत असतो रे तर फर्टिलायझेशन. बघा आता इथे काय झालं रे, हे काही ओव्हरी मधले जे काही एक सेल्स आहेत, एक सेल्स कुठे एंटर केले तर आपल्या फॅलोपियन ट्यूबमध्ये आलेले जे काही
आपले जे काही एग सेल्स आहेत ते इथे थांबले, मग जेवढ्या वेळात हे इथे थांबलेले आहेत तेवढ्या वेळात जर का फिमेलने सेक्शुअल इंटरॅक्शन केली तर त्यामध्ये काय होतं तर जे काही स्पर्म सेल्स आहेत ते या युटेरसमधून पुढे मूव्ह होत 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 कशामध्ये आले तर आपल्या फॅलोपियन ट्यूबमध्ये. फॅलोपियन ट्यूबमध्ये आलेले जे काही स्पर्म सेल्स आहेत ते आपल्या एग सेल्ससोबत काय होणार, फर्टिलाइज होणार. फर्टिलाइज म्हणजेच काय होणार तर फ्यूज होणार आणि त्याच प्रोसेसला आपण काय म्हणणार तर फर्टिलायझेशन. मग त्या फर्टिलायझेशनच्याच प्रोसेसमधून काय तयार होणार तर झायगोट तयार होणार. व्हॉट? झायगोट. ओके, बघा या फर्टिलायझेशनच्या प्रोसेसमधून काय तयार होणार तर आपला झायगोट तयार होणार. ओके, मग हा जो काही झायगोट आहे तो पुढे काय होणार, झायगोट जो आहे त्याच्यामध्ये एकच सेल प्रेझेंट असते. मग एक सेलचे पुढे तो काय होणार तर डिवाइड होत 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 तो पुढे काय होणार तर या युटेरसमध्ये येणार. बघा हा जो काही झायगोट आहे हा एकच सेल प्रेझेंट आहे. मग हा पुढे डिवाइड होणार किती सेलमध्ये तर 2 सेलमध्ये. 2 सेल झाल्या, 2च्या 4 सेल झाल्या, 4च्या 16 सेल्स. ओके, 16च्या 32 सेल्स, मग पुढे 32च्या 64 सेल. मग असं वेगवेगळे काय होणार तर त्याच्यामध्ये डिव्हिजन होणार, सेल डिव्हिजन होणार. मग हा जो काही झायगोट आहे त्याचं रूपांतर होणार कशामध्ये तर एम्ब्रिओमध्ये. कशामध्ये तर एम्ब्रिओमध्ये. मग आता बघा हा जो काही झायगोट आहे झायगोटचं रूपांतर पुढे सेल जे आहेत ते काय झाले तर डिवाइड झाले. एका सेलचे 2 सेल, 2चे 4, 4चे 16, 16चे 32, 32चे 64. अशा प्रकारे जो काही आपला एम्ब्रिओ आहे, आपला जो काही झायगोट होता तो डिवाइड होत होत त्याचा काय म्हणला तर आपला एम्ब्रिओ तयार झाला. मग हा जो काही एम्ब्रिओ आहे तो पुढे कशामध्ये अटॅच झाला, कशामध्ये आला तर आपल्या युटेरसमध्ये. हे काय आहे तर आपलं, हे तुम्हाला दिसत आहे, हे काय आहे रे तर हे युटेरस आहे. ओके, हे काय आहे तर युटेरस आहे. मग युटेरस वॉल आहे. युटेरस वॉलचे पण काय असतात तर 3 टाइप्स असतात. मग पेरिमेट्रियम, एंडोमेट्रियम असे काय असतात तर त्याचे टाइप्स असतात. मग ही जी काही आतमधली जी लेअर असते युटेरसची, ती सगळ्यात आतमधली जी लेअर असते त्याला आपण काय म्हणत असतो तर एंडोमेट्रियम. जी सगळ्यात आतमधली जी लेअर असते त्यालाच आपण काय म्हणत असतो तर एंडोमेट्रियम. एंडोमेट्रियम जी असते ती कशापासून बनलेली असते तर ब्लड वेसल्सनी. ओके, एंडोमेट्रियम जी असते ती कशापासून बनलेली असते तर ब्लड वेसल्सनी. ओके, मग ब्लड वेसल्समध्ये काय असणार, ब्लड वेसल्समध्ये काय प्रेझेंट असणार तर ब्लड प्रेझेंट असणार. ओके, ब्लड प्रेझेंट असणार. आणि ब्लडमध्ये काय असणार रे, ब्लडमध्ये असणार फूड अँड ऑक्सिजन. मग या ब्लडमध्येच काय प्रेझेंट असणार तर फूड अँड ऑक्सिजन. मग जे पण काही आपलं इथे एम्ब्रिओ तयार झालेलं आहे याला फूड, ऑक्सिजन, वॉटर देण्याचं पण काम कोण करत असते रे, हे आपलं युटेरस वॉल म्हणजेच कोण तर एंडोमेट्रियम. त्याच्यामध्ये काय प्रेझेंट असतात तर ब्लड वेसल्स प्रेझेंट असतात. मग त्याच्या थ्रू जे काही आपलं इथे जे फिटस तयार झालेलं आहे त्याला न्यूट्रिशन देण्याचं काम पण कोण करत असते तर हे युटेरस वॉल. याच्यामध्ये काय होतं तर हा जो काही आपला जो काही एम्ब्रिओ आलेला आहे तो काय होतो तर इथे अटॅच होतो. इथेच काय होणार तर तो ग्रो होणार, इथेच काय होणार तर तो डेव्हलप होणार. आणि जेव्हा 9 महिने 9 दिवस होतील, 9 मंथ आणि 9 डेज होतील, त्यानंतर काय होणार तर तो जो काही एम्ब्रिओ आहे तो पुढे खाली ढकलला जाईल. कशा थ्रू तर सर्विक्सकडे. आणि सर्विक्स आणि वजनाच्या थ्रू काय होईल तर आपला बेबीचा बर्थ होईल. अशा प्रकारची ही काय असते तर ही फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये अशा प्रकारच्या प्रोसेसमधून जो काही बेबी आहे तो डेव्हलप होत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलं असेल तर वी हॅव टू सी नेक्स्ट. बघा इथे मी मागच्या स्लाइडमध्ये सांगितल्याप्रमाणे ओव्ह्युलेशन म्हणजे काय, फर्टिलायझेशन म्हणजे काय आणि लास्ट वन दॅट इज इम्प्लांटेशन म्हणजे काय तेच या स्लाइडवरती आपण पाहणार आहोत. बघा, रिलीजिंग ऑफ ओव्हम और एग सेल फ्रॉम ओव्हरी इनटू दी फॅलोपियन ट्यूब. बघा इथे काय होतं तर फॅलोपियन ट्यूबमधून जो काही आपला एक सेल आहे किंवा ओव्हम आहे काय होतं तर रिलीज होतो. कोणामध्ये तर फॅलोपियन ट्यूबमध्ये. त्यालाच आपण काय म्हटलं होतं तर ओव्ह्युलेशन. ओके, मग ह्या प्रोसेसला आपण काय म्हटलं होतं तर
ओव्ह्युलेशन. मग पुढची प्रोसेस कोणती होती रे? पुढची प्रोसेस होती आपली फर्टिलायझेशन. मग या प्रोसेसमध्ये काय होतं रे? तर या प्रोसेसमध्ये होतं फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट्स टू फॉर्म झायगोट इन फॅलोपियन ट्यूब. मग फर्टिलायझेशन प्रोसेसमध्ये काय होतं तर फ्युजन होतं मेल अँड फिमेल गॅमेट्स. मेल गॅमेट कोणता होता? स्पर्म सेल्स. आणि फिमेल गॅमेट कोणतं तर ओहम किंवा एग सेल्स. आपण त्याला काय म्हणत असतो तर ओहम किंवा एग सेल. बघा इथे जे काही आता हे जे काही एग सेल्स आहेत ते काय झाले तर इथे फॅलोपियन ट्यूबमध्ये एंटर झाले. मग हे जे काही एग सेल्स आहेत या फॅलोपियन ट्यूबमध्ये आल्यानंतर मग ह्या प्रोसेसमध्ये इथे आल्यानंतर ह्या टायमिंगमध्ये फिमेलने जर का सेक्शुअल इंटरॅक्शनच्या दरम्यान जे काही स्पर्म सेल्स आहेत ते पुढे पास होत आपल्या कुठे आले तर आपल्या या फॅलोपियन ट्यूबमध्ये आले. फॅलोपियन ट्यूबमध्ये आल्यानंतर त्यांच्यामध्ये काय होणार तर त्यांच्यामध्ये फ्युजन होणार. फ्युजनची प्रोसेस झाल्यानंतर जो पण काही झायगोट आहे तो तयार होणार. त्यालाच आपण काय म्हणणार तर फर्टिलायझेशन. ओके. मग हे पण तुम्हाला समजलं, हे पण तुम्हाला समजलं. बघा मग फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट टू फॉर्म झायगोट इन अ फॅलोपियन ट्यूब. ओके. मग लास्ट प्रोसेस होती ती कोणती तर इम्प्लांटेशन. कोणती तर इम्प्लांटेशन. मग इम्प्लांटेशन प्रोसेसमध्ये काय होतं तर अटॅचमेंट ऑफ ग्रोविंग एम्ब्रिओ. बघा अटॅचमेंट ऑफ ग्रोविंग एम्ब्रिओ टू दी इनर वॉल ऑफ युटेरस दॅट इज ए एंडोमेट्रियम. बघा अटॅचमेंट होत आहे कोणाची तर आपल्या एम्ब्रिओची. एम्ब्रिओची कोणाला अटॅचमेंट होत आहे तर इनर वॉल ऑफ युटेरस. इनर वॉल ऑफ युटेरस कोणती होती तर एंडोमेट्रियम. बरोबर. एंडोमेट्रियमला काय होते तर आपले जे काही एम्ब्रिओ आहे त्याची अटॅचमेंट होते युटेरसला. कोणाला तर एंडोमेट्रियमला. त्याच प्रोसेसला आपण काय म्हणत असतो तर इम्प्लांटेशन. इम्प्लांटेशन. जो पण काही एम्ब्रिओ आहे तो कोणाला अटॅच होत आहे तर आपल्या युटेरसच्या वॉलला म्हणजेच एंडोमेट्रियमला अटॅच होत आहे. त्याच प्रोसेसला आपण काय म्हणणार तर इम्प्लांटेशन. ओके. बघा चला आता पुढे जाऊया. हे समजलं आपल्याला ओव्ह्युलेशन म्हणजे काय समजलं, फर्टिलायझेशन म्हणजे समजलं, देन इम्प्लांटेशन म्हणजे काय ते पण समजलं. तर वी हॅव टू सी हिअर. बघा आता हे काय आहे रे? ही जी काही प्रोसेस आहे या स्लाइडवरती मी तुम्हाला इन डिटेलमध्ये अजून परत सांगते. बघा हा जो काही स्पर्म सेल आहे हा काय झाला, हा स्पर्म सेल काय झाला तर आपल्या युटेरसमधून फॅलोपियन ट्यूबमध्ये एंटर झाला. मग फॅलोपियन ट्यूबमध्ये काय प्रेझेंट आहे? फॅलोपियन ट्यूबमध्ये प्रेझेंट आहे ओहम किंवा एग सेल्स प्रेझेंट आहेत. बरोबर. बघा हा काय आहे आपला स्पर्म सेल. हा काय आहे स्पर्म सेल. हा स्पर्म सेल जो आहे तो एंटर केला कशामध्ये तर फॅलोपियन ट्यूबमध्ये. फॅलोपियन ट्यूबमध्ये अजून कोण प्रेझेंट आहे तर ओहम किंवा एग सेल. ओके. एग सेल और ओहम. मग हे काय झाले तर एकमेकांमध्ये फ्युजन झालं. फर्टिलायझेशनची प्रोसेस झाली. मग ह्यांच्यामध्ये काय झालं रे? फ्युजन झालं. फ्युजनची प्रोसेस झाल्यानंतर काय तयार झालं तर झायगोट तयार झाला. त्यालाच आपण काय म्हणत असतो रे तर फर्टिलायझेशन. ओके. बघा इथे काय झालं, हा जो काही स्पर्म आहे तो एंटर केला युटेरसमधून कशामध्ये तर फॅलोपियन ट्यूबमध्ये. आणि फॅलोपियन ट्यूबमध्येच कोण प्रेझेंट होते तर एक्स सेल किंवा ओहम प्रेझेंट होते. मग त्यांच्यामध्ये काय झालं तर फ्युजन झालं. फ्युजन झाल्यानंतर त्यांच्यामध्ये फर्टिलायझेशन झालं आणि त्या प्रोसेस नंतर काय झालं तर झायगोट तयार झाला. काय तयार झाला तर झायगोट. ओके. काय तयार झाला रे? झायगोट तयार झाला. मग हा जो काही झायगोट आहे तो तयार झाला. त्यानंतर काय झालं तर हे जे काही पुढे इम्प्लांटेशनची जी काही प्रोसेस आहे ती पुढे झाली. इथे काय झालं, हे फर्टिलायझेशनची प्रोसेस झाली. त्यानंतर हे जे इथे काय झालं तर इम्प्लांटेशन. इम्प्लांटेशनमध्येच आपण काय म्हटलं होतं रे, जे पण काही एम्ब्रिओ आहे तो कशाला अटॅच होतो तर आपल्या युटेरसला. जो पण काही एम्ब्रिओ आहे तो आपल्या युटेरसच्या वॉलला अटॅच होतो. म्हणजेच कशाला तर एंडोमेट्रियमला. ओके. म्हणजेच इथे अटॅच होतो काय तर आपला एम्ब्रिओ. ओके. आपला जो काही एम्ब्रिओ आहे तो कुठे या ही जी काही आपली वॉल आहे इथे काय होतं तर हा अशा प्रकारे अटॅच होतो. मग त्यालाच आपण काय म्हटलं होतं तर इम्प्लांटेशन. त्यालाच आपण काय म्हटलं तर इम्प्लांटेशन. मग ही जी काही इम्प्लांटेशनची जी काही प्रोसेस आहे ती झाल्यानंतर जो पण काही एम्ब्रिओ आहे तो काय होतो तर ग्रो करतो. त्याच्यामध्ये काय करतो तर
ग्रो करतो आपल्या युटेरसमध्ये. आणि जेव्हा पण 9 मंथ आणि 9 डेज होतील तेव्हा काय होतं तर हा जो काही एम्ब्रिओ आहे किंवा हा जो काही फिटस आहे किंवा बेबी आहे तो पुढे काय होतं तर आपल्या व्हाजायना थ्रू बाहेर ढकलला जातो. कोणता ऑक्सिजन रिलीज होत असतो तेव्हा तर कोणता जो काही हार्मोन आहे तो कोणता रिलीज होत असतो तर त्याच्यामध्ये तर ऑक्सिटोसिन नावाचा जो काही हार्मोन आहे तो रिलीज होत असतो. तो काय करतो तर जो काही बेबी आहे त्याला बाहेर पुश करण्याचं काम करत असतो. ओके, बाहेर पुश करण्याचं काम करत असतो. मग त्या प्रोसेसलाच आपण काय म्हणत असतो रे तर त्याच प्रोसेसला आपण काय म्हणत असतो तर पार्च्युरेशन. पार्च्युरेशन म्हणजेच काय तर डिलिव्हरी. ओके, आपण जी काही म्हणतो डिलिव्हरी. ओके, मग इथे काय होत आहे तर हा जो काही बेबी आहे हा युटेरसमध्ये असतो. देन हे युटेरस जो काही 9 महिने 9 दिवस झाल्यानंतर हा बेबी काय होतो तर या वजायना थ्रू बाहेर ढकलला जातो. त्यालाच आपण डिलिव्हरी म्हणजे सायंटिफिक नेममध्ये आपण पार्च्युरेशन प्रोसेस होत असते. अशा प्रकारे हे जे काही फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आहे त्याचं फंक्शन्स असेल ते कसं वर्क करतं या स्लाईडवरती आपण व्यवस्थितरित्या पाहिलं असेल. मला होप आहे की तुम्हाला हे व्यवस्थितरित्या समजलं असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पुढे बघूया याच्याशी रिलेटेड एक व्हिडिओ. ओके, याच्यामधून तुम्हाला समजून जाईल की हे जी काही प्रोसेस आहे ती कशा प्रकारे होते. तर विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या. बघा, ही जी काही प्रोसेस आहे ती सुरुवात होते कशा थ्रू, जेव्हा आपली फिमेल जी आहे ती काय करते तर सेक्शुअल इंटरॅक्शनच्या दरम्यान जे पण काही स्पर्म्स आहेत ते काय होतात तर युटेरसमध्ये एंटर करतात. मग ते केल्यानंतर कुठे जातात तर आपल्या हे जे काही एक सेल आहे त्या एक सेल्सवरती हजारो काय होतात तर हे जे काही स्पर्म्स असतात त्याच्यावरती अटॅक करतात. बघा, हजारो स्पर्म्स असतात. मग एकच स्पर्म काय करतो तर त्या ओहममध्ये त्या एक सेलमध्ये एंटर करत असतो. बघा इथे एकच काय झाला तर हा जो काही स्पर्म सेल आहे तो या ओहममध्ये या एक सेलमध्ये एंटर झाला. मग त्याच्या थ्रू काय झालं तर देन झायगोट तयार झाला. मग झायगोट बघा आता तुम्हाला दिसेल की याच्यामध्ये काय झालं तर हा झायगोट तयार झाला. म्हणजेच कोणती प्रोसेस झाली तर त्याच्यामध्ये फर्टिलायझेशनची प्रोसेस झाली. देन हा जो काही झायगोट आहे त्याचं देन कशामध्ये 2चे 4 2चे 4 4चे 16 16चे 32 32चे 64 अशा प्रकारे सेल डिव्हिजन झालं. तीच कोणत्या प्रकारे झालं तर मायटोसिस डिव्हिजन झालं. देन तो जो काही एम्ब्रिओ आहे तो एम्ब्रिओ तयार झाला. बघा मग आपला जो झायगोट आहे त्याचं काय झालं तर सेल डिव्हिजन झालं. त्याच्यानंतर काय झालं तर अशा प्रकारे हा एम्ब्रिओ तयार झाला. मग हा जो काही एम्ब्रिओ आहे तो पुढे युटेरसमध्ये गेल्यानंतर तो काय होतं तर त्याला अटॅच होतो. त्याच प्रोसेसला आपण काय म्हटलं तर इम्प्लांटेशनची प्रोसेस होते. जो काही एम्ब्रिओ आहे तो आपल्या युटेरस वॉलला काय होतं तर अटॅच होतो. म्हणजेच कोणत्या तर एंडोमेट्रियमला अटॅच होतो. त्यालाच आपण काय म्हटलं होतं तर इम्प्लांटेशन. ओके, या इम्प्लांटेशनच्या प्रोसेसमध्ये काय होतं तर एम्ब्रिओ तिथे देन ग्रो करतो, डेव्हलप होतो. आणि जेव्हा 9 मंथ आणि 9 डेज होतात तेव्हा काय होतं तर तो जो काही बेबी आहे तो बाहेर एंटर करतो. कोणा थ्रू तर वजायनाच्या थ्रू. ही जी काही संपूर्ण प्रोसेस आहे ती कोणती होती तर आपल्या फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमची. मला होप आहे की तुम्हा सर्वांना ही प्रोसेस व्यवस्थितरित्या समजली असेल. तर बघा आता याच्यामध्ये पार्ट्स ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम हे खूप महत्त्वाचं आहे. मग अशा प्रकारे आपण डायग्राम काढायची. डायग्राम काढल्यानंतर हे जे काही हे नीट व्यवस्थित समजून घ्यायचं. डायग्राम काढल्यानंतर हे प्रोसेसेस कशा होतात ते समजून घ्यायचं. आणि प्रत्येकाचा जो काही रोल आहे किंवा फंक्शन्स काय आहेत प्रत्येकाचे आणि त्यांचं प्रत्येकाचं जे काही फंक्शन आहे ते तुम्ही लिहायचं. बघा मग जो काही आपला सर्विक्स आहे, सर्विक्स कशाचं काम करतो रे, सर्विक्स कुठे प्रेझेंट असतो. बघा इथे याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता या डायग्राममध्ये हा जो काही सर्विक्स आहे, ठीक आहे, सर्विक्स कुठे प्रेझेंट आहे तर वजायनाच्या वरती आणि जे काही आपले युटेरस आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, युटेरसच्या खाली आणि वजायनाच्या वरती मधला जो भाग असतो त्याला काय म्हणत असतो तर आपण सर्विक्स. मग त्याचा काय रोल आहे बघा, त्याचा काय रोल आहे या रिप्रोडक्शनच्या सिस्टममध्ये. हा काय करतो तर सेपरेट दी वजायना फ्रॉम दी युटेरस. ओके बरोबर, युटेरस आणि जो काही वजायना आहे त्याच्यामध्ये कोण असतो प्रेझेंट तर सर्विक्स प्रेझेंट असतो. मग पुढे बघा होल्ड दी फिटस इन अ प्लेस ड्युरिंग अ प्रेग्नन्सी. बघा जेव्हा प्रेग्नन्सी असते, एखादी वुमेन जेव्हा प्रेग्नंट असते तेव्हा हा सर्विक्स जो आहे तो कशाचा रोल प्ले करतो तर जे पण काही एम्ब्रिओ आहे, जो पण काही बेबी आहे त्याला होल्ड करून ठेवण्याचं, नाही की तो पडतोय खाली. त्याला जो काही एम्ब्रिओ आहे
त्याला काय करतो तर होल्ड करून ठेवण्याचं काम करत असतो. देन पुढे बघा, डायलेट्स ड्युरिंग दी बर्थ टू अलाउ दी फिटेस टू लिव्ह दी युटेरस. बघा, जेव्हा आपला बेबी आहे तो काय होतो तर तो मोठा होतो किंवा 9 मंथ होतात पूर्ण, तेव्हा जे काही जो काही आपला सर्व्हिक्स आहे तो काय होतो तर पूर्ण मोठा होतो. कारण का तर त्या बेबीला बाहेर काढायचं असतं. मग हे काय आहे तर फंक्शन्स ऑफ सर्व्हिक्स. सर्व्हिक्सचे काय आहेत तर हे डिफरंट फंक्शन्स आहेत. मग व्हजायनाचे काय फंक्शन्स आहेत, मग व्हजायनाचं काय काम असतं, व्हजायना कुठे प्रेझेंट असते रे? बघा, ही जी काही व्हजायना आहे इथे प्रेझेंट असते सर्व्हिक्सच्या खाली. ठीक आहे. मग या व्हजायनाचा रोल काय असतो रे, तर ही व्हजायना कशासाठी मदत करते, प्रोव्हाइड ए पॅसेज वे फॉर अ स्पर्म अँड मेन्स्ट्रुअल फ्लो. बघा, याच्यामध्ये काय होतं तर जे काही स्पर्म्स आहेत ते एंटर करण्याचं काम पण ह्या व्हजायना थ्रूच होत असतं. आणि मेन्स्ट्रुअल फ्लो म्हणजे जे काही ब्लड आहे ते बाहेर टाकण्याचं काम पण कोणा थ्रू होत असतं तर या व्हजायना थ्रूच होत असतं. देन आहे ओव्हरीज तुम्हाला या डायग्राममध्ये पण आपण पाहू शकतो. या ओव्हरीज कुठे प्रेझेंट आहेत तर अशा दोन्ही साईडला 2 ओव्हरीज प्रेझेंट असतात. मग बघा, या ओव्हरीजचा रोल काय आहे, या ओव्हरीजचा रोल आहे प्रोड्यूस ए हार्मोन्स इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन. जे काही हार्मोन्स आहेत इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन ते काय होतात तर प्रोड्यूस होतात कशामध्ये तर ओव्हरीजमध्ये. ओके. मग नंतर काय काम असते ह्यांचं अजून, साईट ऑफ ओव्हम म्हणजेच काय तर एग सेल डेव्हलपमेंट अँड ओव्ह्युलेशन. मग काय होतं, आपण मागच्या ह्याच्यामध्ये पाहिल्याप्रमाणे एग सेल्स आहेत ते काय होतात, एग सेल्स आहेत ते काय होतात तर बाहेर म्हणजेच कशामध्ये फॅलोपियन ट्यूबमध्ये टाकण्याचं काम करत असतात तर या ओव्हरीज करत असतात. त्यालाच आपण काय म्हटलं होतं तर ओव्ह्युलेशन. म्हणजे ही कोणती साईट आहे तर याच्यामध्ये काय होतं तर ओव्ह्युलेशनची प्रोसेस होत असते. देन बघा, फॅलोपियन ट्यूब त्यालाच आपण काय म्हटलं होतं तर ओव्हिडक्ट असं म्हटलं होतं. त्याच्यामध्ये काय होतं तर कॅरी दी ओव्हम फ्रॉम दी ओव्हरी टू दी युटेरस. बघा, फॅलोपियन ट्यूब म्हणजेच बघा याला आपण काय म्हटलं होतं रे तर फॅलोपियन ट्यूब. फॅलोपियन ट्यूबमध्ये काय होतात तर या ओव्हरीमधून जे काही एग सेल्स आहेत त्याच्यामध्ये येतात. मग हे एग सेल्स आहेत त्यांच्यामध्ये फर्टिलायझेशनचं पण काम कोण करतात तर हे फॅलोपियन ट्यूबमध्ये होत असतं, साईट ऑफ फर्टिलायझेशन. मग हे फॅलोपियन ट्यूबमध्ये काय होत असतं तर साईट ऑफ फर्टिलायझेशन आणि याच्यामध्ये काय होतं तर ओव्ह्युलेशन. ओव्हरीमध्ये काय होत असतं तर ओव्ह्युलेशन आणि आणि फॅलोपियन ट्यूबमध्ये काय होत असतं तर फर्टिलायझेशन प्रोसेस. आणि ओव्हमला कॅरी करण्याचं, ओव्हमला पुढे घेऊन जाण्याचं प्रत्येक महिन्यामध्ये जे काही एग सेल्स आहेत ते तयार झाल्यानंतर ते फॅलोपियन ट्यूब नंतर ते कुठे जातात तर आपल्या युटेरसमध्ये. हे जे काही या फॅलोपियन ट्यूबमुळे जाऊ शकतात. ठीक आहे. बघा, कॅरी दी ओव्हम फ्रॉम दी ओव्हरी टू दी युटेरस. पुढे बघा, पुढे काय होतं, युटेरस और ऊम बी म्हणतो. युटेरसलाच आपण काय म्हणत असतो तर ऊम देखील म्हणत असतो. मग त्याचं काय काम आहे बघा, पिअर शेप्ड ऑर्गन इन विच दी एम्ब्रियो अँड फिटस डेव्हलप. मग हा कसा ऑर्गन असतो रे, हा कसा ऑर्गन आहे तर आपला पिअर शेप्ड ऑर्गन आहे की नाही. मग याच्यामध्ये जे पण काही हा जो काही एग सेल आहे तो इथे येतो आणि इथे आल्यानंतर जे पण काही हे जे काही युटेरसचे हे वॉल आहेत त्या ब्रेकडाऊन होतात आणि तेच काय होत असतं तर आपल्याला मेन्स्ट्रुअल सायकल आपण जे म्हणत असतो पिरियड्स वगैरे ते येत असतात. ह्या वॉल ज्या आहेत त्या काय होतात तर त्या ब्रेकडाऊन होऊन जे काही ब्लडिंग होत असतं तर त्यालाच आपण काय म्हणत असतो तर पिरियड्स किंवा मेन्स्ट्रुअल सायकल असं म्हणत असतो. तर बघा, हा जो काही आपला युटेरस आहे तो कसा असतो, पिअर शेप्ड असतो. आणि पुढे काय होतं तर इन्व्हॉल्व इन मेन्स्ट्रुएशन अँड इन्व्हॉल्व इन इम्प्लांटेशन ऑफ फिटस. मग फिटस जो आहे तो काय होतो तर युटेरसच्या वॉलला काय होतो अटॅच होतो आणि तिथेच काय त्यालाच आपण काय म्हटलं होतं तर इम्प्लांटेशन. मग इम्प्लांटेशनची प्रोसेस कुठे होते तर आपल्या युटेरसमध्ये होत असते. बरोबर. बघा, आता हे मला आशा आहे की हे तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलं असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रभरातील सर्व 8वी 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी ही एक आहे खूप मोठी खुशखबर. कारण आम्ही ई सारथी ऑनलाईन प्लॅटफॉर्म घेऊन येत आहोत. कुठल्याही प्रकारचं शुल्क किंवा कुठल्याही प्रकारचं पेमेंट ह्याच्यामध्ये तुम्हाला करायचं नाही. कारण हे आहे तुम्हाला नवीन वर्षामध्ये येणाऱ्या 2026 या नवीन वर्षामध्ये एक नवीन गिफ्ट
मग ते आहे फ्री बॅचेसच्या संदर्भात. मग 1 जानेवारीपासून 2026 पासून 1 जानेवारी 2026 पासून ई सारथी ऑनलाईन सुरू करत आहे फ्री बॅचेस, म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं शुल्क नाही. मग या संधीचा किंवा या गिफ्टचा तुम्ही योग्य त्या रीतीने योग्य त्या पद्धतीने वापर करू शकता. तर बघा, ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचं फीज वगैरे भरायचे नाहीत. मग त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, तर ई सारथी ऑनलाईन नावाचं जे काही आपलं ॲप्लिकेशन आहे, ई सारथी ऑनलाईन नावाचं ॲप्लिकेशन आहे, ते तुम्हाला प्ले स्टोअरवरती मिळून जाईल. त्याच्यावरती तुम्ही जाऊन काय करणार, तर ते ॲप डाउनलोड करून तुम्ही फ्री बॅचेस ज्या होणार आहेत त्याचा उपभोग घेऊ शकता, घर बसल्या कुठल्याही प्रकारचे पैसे पे न करता. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हा सर्वांना हे लेक्चर आवडलं असेल. तर मला होप आहे की कुठल्याही प्रकारच्या क्युरीज या टॉपिकमध्ये नसतील. तुम्हाला 10च्या बोर्डमध्ये अतिशय म्हणजे 5 पैकी 5 गुण मिळवून देऊ शकणारा हा टॉपिक होता. अतिशय सोपा पद्धतीने तो समजावून सांगण्याचा मी प्रयत्न केला. तर तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजच्यापुरतं इतकंच. आणि नवनवीन चॅनल बघण्यासाठी आज आणि आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्यापुरतं इतकंच. गुड डे टू ऑल ऑफ यू अँड थँक यू अँड बाय बाय.